नमस्कार. न्यूज 24 घडामोडीमध्ये आपले स्वागत आहे. घरफोडी करणाऱ्या आंतरजिल्हा सराईत आरोपींच्या टोळीला अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केलंय. या आरोपींकडून 5,38,000 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने पोलिसांनी जप्त केलेत. 25 मे रोजी रखमा वालाजी सुंबे हे बालिकाश्रम रोडवर असलेल्या आपल्या घराला कुलूप लावून कामानिमित्त बाहेर गेले. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात घुसून कपाटातील 66,000 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान हा गुन्हा किशोर तेजराव वाया राहणार बुलढाणा याने केला असून सदर आरोपी हा त्याच्या साथीदारासह अहमदनगर जिल्ह्यामध्ये पुन्हा चोरी करण्यासाठी आलेला असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकानं पाईपलाईन रोड ते वडगाव गुप्ता गावाकडे जाणाऱ्या रोडवरील नातू बागेजवळ सापळा लावून आरोपी किशोर तेजराव वायाळ, गोरख रघुनाथ खळेकर, विष्णू हरिचंद्र हिंगे यांना जेरबंद केलाय. या आरोपींनी त्यांचा साथीदार रुद्राक्ष पवार याच्यासोबत अहमदनगर, नेवासा, चाळीसगाव, जिल्हा जळगाव, पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. दरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडून 74 मिलीग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 300 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, गुन्हा करतेवेळी वापरलेली कटावणी असा एकूण 5,38,100 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय. अटक केलेले तीनही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्याकडून इतर जिल्ह्यामध्ये देखील गंभीर गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास तोफखाना पोलीस करत आहेत. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर.